चला मित्रांनो, आज एक स्पेशल एडिशन फोन घेऊन आलोय. रेडमी नोट ने म्हणजे रेडमी ने त्यांचं नोट 15 सिरीज मध्ये रेडमी नोट 15 SE स्पेशल एडिशन लॉन्च केलं. आणि स्पेशल एडिशन का? कारण की ह्याचं जर का लुक बघितलं ना, दिसायला वगैरे थोडा वेगळा आहे नॉर्मल रेडमी नोट 15 पेक्षा. आणि खरं सांगतो या प्राइस रेंज मध्ये प्रीमियम दिसतो. आता हा फ्लिपकार्ट वर येणार आहे, पण जर का ऑलरेडी लॉन्च झालाय, जर का तुम्ही घेतलं तर 2000चा डिस्काउंट आहे. चला आज अनबॉक्सिंग करणार आहे आणि सगळं काही या फोन बद्दल तुम्हाला सांगणार आहे. लेट्स ओपन. सो रेडमी नोट 15 SE 5G काय म्हणजे नोट सिरीज जी आहे ना, गेले 12 वर्षापासून मी आय मीन अनबॉक्सिंग वगैरे आम्ही करतोय. आयकॉनिक सिरीज म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आधी सिम कार्ड टूल, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन, फोन पाडणारे, कारण की ह्याच्यामध्ये ना मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन येतं. ड्रॉप टेस्ट करणं गरजेचं आहे, पण छान केस येते. म्हणजे इट इज अ ओपेक केस, ट्रान्सपरंट केस नाहीये. आणि मध्ये स्क्वर्कल कॅमेरा मॉड्यूल येतो. फील्स नाईस. बाय द वे दिस इज अ 3D कर्व्ड डिस्प्ले फोन. हो, दाखवणार आहे. थांबा जरा. अजून काय बॉक्सच्या बॉक्समध्ये तुम्हाला 45 वॉटचा अडॅप्टर मिळतो. सो फास्ट चार्जिंग 45 वॉटची आहे. USB Type-A to Type-C चार्जिंग केबल सुद्धा येते. दॅट्स अबाउट इट. चला हे सगळं ठीक आहे. फोनकडे बघूया. स्टिकर सुद्धा येतात. मला खाली कमेंट्स मध्ये सांगा हे स्टिकर्स जे असतात ना ते का असतात. मी आधी सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं माझ्या व्हिडिओमध्ये, पण बघूया किती लोकांना माहिती आहे. कमेंट्स मध्ये नक्की सांगा. 17,999 चा हा फोन आहे, पण प्राइस जर का तुम्ही याच्याकडे बघितलं ना, इट फील्स क्वाईट प्रीमियम. हे लेदर फिनिश डिझाईन आहे, म्हणजे फील्स व्हेरी नाईस. आणि ते स्क्वर्कल जे कॅमेरा मॉड्यूल आहे ना, लुक्स प्रिटी नाईस. लुक ॲट दिस. तुम्हाला कसं वाटलं हा नक्की सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. बट यू नो आय लाईक इट. इन हँड फील वगैरे मस्त आहे. 5800 mAh बॅटरी आहे, पण माझ्या हिशोबाने हा 200 ग्रॅमच्याही कमी वाटतोय मला. बघूया. लेट्स सी. 184.4 ग्रॅम्स. नॉट बॅड एट ऑल. स्क्रॅच गाडी येतं. लेट्स ओपन. आवाज यायला पाहिजे, पण मग मजा आहे, नाहीतर मजा नाहीये. ओ येस, व्हेरी नाईस. म्हणजे हे तर 183 असेल मग आता. 182.9 ग्रॅम्स. नॉट ॲट ऑल बॅड. म्हणजे पॉकेट फ्रेंडली फोन म्हणायला हरकत नाही. आणि 3D कर्व्ड डिस्प्ले आहे. पोर्ट्स अँड बटन सांगायचं झालं तर खाली सिम कार्ड ट्रे येतो. देन युअर मायक्रोफोन, USB Type-C स्पीकर ग्रिल येतं. राईट हँड साइड मध्ये पॉवर ऑन ऑफ बटन आणि वरती व्हॉल्यूम रॉकर, ज्याचं पोझिशन परफेक्ट आहे. ओ, वरती सुद्धा बिझी आहे. सो नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोन आहे. IR ब्लास्टर येतो. आणि तुम्हाला येस स्पीकर ग्रिल सुद्धा आहे. ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स मिळतात. आणि लेफ्ट हँड साइडला काही नाहीये. ग्लास बद्दल सांगायचं झालं ना तर Xiaomi डायमंड स्ट्रक्चर, बेसिकली रिइन्फोर्स्ड ग्लास येते. म्हणजे खाली पडलं तरी प्रॉब्लेम नाही. सांगितलं मिलिटरी ग्रेड 810H चा सपोर्ट येतो. जवळजवळ मी 3.5-4 फीट वरनं पाडणार आहे. वुडनच आहे. मॉक टेस्ट असते, पण करूया. 1 2. हो नथिंग फ्रॉम दी बॅक. बघूया बॅकला तर काय होणार. आवाज मात्र जोरात येतो. येस, नथिंग. काही झालेलं नाहीये फोनला. सो डिसेंट. म्हणजे पॉकेटवरनं असं जास्त अगदी तुम्ही दगडात वगैरे पाडायला जाऊ नका, पण जर का पडला शुड नॉट बी अ प्रॉब्लेम, कारण की MIL 810H चं सुद्धा सर्टिफिकेशन येतं. चला आता बाहेरनं बघितलं. लेट अस टॉक अबाउट द इनसाइड. सगळ्यात आधी डिस्प्ले. 6.77 इंचचा हा AMOLED डिस्प्ले आहे. 3D कर्व्ड डिस्प्ले आहे. 120 हर्ट्स आहे. आणि पॅनल बद्दल सांगायचं तर DCI P3 गॅमेंटला सपोर्ट करतो. म्हणजे कलर ॲक्युरेट आहे. 3200 निट्स पीक ब्राईटनेस आहे. त्यामुळं जरी बाहेर तुम्ही बघितलं तर इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. ब्राईटनेस वगैरे चांगला आहे. 3840 हर्ट्सचा PWM डिमिंग सुद्धा येतं. आणि PWM डिमिंग तुम्ही जेव्हा अंधारात फोन कंटिन्युअसली लो लाईट मध्ये किंवा लो ब्राईटनेस वरती बघत असाल ना, तर तुमच्या डोळ्यात त्रास नाही व्हायला पाहिजे, म्हणून दॅट इज रिक्वायर्ड PWM डिमिंग. सो दॅट इज दॅट. आणि TVचं III कम्फर्ट सर्टिफिकेशन सुद्धा आहे. तेच म्हणजे डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून जे सर्टिफिकेशन मिळतं ते आहे. आणि वेट टच 2.0 म्हणजे पाऊस इतका जोरात पुण्यात तर भरपूर पडायला लागला, पण पाऊस पडला आणि जर का ड्रॉप्स वगैरे असतील तर कधी कधी चालत नाही डिस्प्ले. दॅट इज ऑल्सो देअर. चला स्पेसिफिकेशन बद्दल बोलूया. ह्याच्यामध्ये 6 Gen 3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 हा प्रोसेसर येतो. बेस वेरियंट 6120, जो 17,999चा मी सांगितलेलं ना, 17,999चं जे मी सांगितलेलं आहे. 8128 व्हेरियंट सुद्धा येतो आणि 8256 व्हेरियंट सुद्धा येतो. 5800 mAh ची बॅटरी आहे. 45 वॉट चार्जिंग आहे. 18 वॉट रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा जो सपोर्ट आहे. 5800 म्हणजे तुम्हाला आरामात मॉडरेट युसेज मध्ये 1.5 ते 1.5 दिवस आरामात जाईल. एक दिवस तर हेवी युसेज मध्ये सुद्धा शुड नॉट बी अ प्रॉब्लेम.
LPDDR4X रॅम टाईप येते, UFS 2.2 स्टोरेज टाईप येतं. सो 8 लाख 8.25 लाख पर्यंत ह्याचा अंतुज स्कोर येतं. हा गेमिंग फोन नाही, पण कॅज्युअल गेमिंग वगैरे तुम्हाला करायची असेल 60 FPS गेमिंग तुम्ही आरामात करू शकता. BGMI वगैरे तुम्हाला खेळायचं असेल तर शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. एक इंटरेस्टिंग गोष्ट Xiaomiने सांगितलेली की 1600 चार्जिंग सायकल्सला सपोर्ट करतो. म्हणजे जर का कॅल्क्युलेट करायला गेलं तर 4.5-5 वर्ष काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ॲटलीस्ट दॅट्स व्हॉट Xiaomi इज सेइंग. एक गोष्ट आहे, OS मध्ये ना Android 15 येतं, Android 16 यायला पाहिजे होतं, पण एक चांगली गोष्ट आहे 4 वर्षाची अपडेट. म्हणजे आता HyperOS 2.0 बेस्ड ऑन Android 15 येतं. लवकरच तुम्हाला HyperOS 3.0 बेस्ड ऑन Android 16 मिळणार आहे आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचे अपडेट, म्हणजे ओव्हरऑल 4 वर्षाचे अपडेट्स आहेत आणि 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स येतात. थर्ड पार्टी ऍप्स वगैरे आहेत ते तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता, पण येस थर्ड पार्टी ऍप्स आहेत. एआयच्या बद्दल सांगायचं तसं HyperOS इज अ फीचर रिच UI, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि एआयचे सुद्धा फीचर्स येतात, म्हणजे सर्कल टू सर्च गेले 2-3 वर्षामध्ये सगळ्यात पॉप्युलर फीचर सर्कल टू सर्च आहे. जेमिनीचं इंटिग्रेशन आहे, सो यू कॅन यूज दॅट एज वेल. कनेक्टिव्हिटीमध्ये सांगायचं झालं तर डुएल बँड वायफाय येतं, 7 5G बँड, म्हणजे सगळे जे 5G बँड्स आहेत ना इंडियात ते सगळे सपोर्ट होतात. ब्लूटूथ 5.1 आहे. इथं मला वाटतं ब्लूटूथ 5.3-4 वगैरे असतं तर बरं झालं असतं. पण मल्टीमीडियामध्ये फर्स्ट क्लास फोन आहे, देयर इज नो क्वेश्चन, कारण की डुएल स्टिरिओ स्पीकर्स येतात ज्याची क्वालिटी चांगली आहे. 300% तुम्ही ॲम्प्लिफाय करू शकता साऊंड, त्यामुळे आवाज सुद्धा चांगला येतो. आणि AMOLED डिस्प्ले आहे, त्यामुळं कलर्स वगैरे जसं आहे DCI P3 वगैरे सुद्धा आहे, त्यामुळे इट लुक्स नाईस. व्हिडिओ व्ह्यूइंग एक्सपिरियन्स चांगला आहे आणि ऑडिओची क्वालिटी सुद्धा चांगली. आणि हो, स्पीकर्स क्वालिटी काय आहे, कारण की डॉल्बी ॲटमॉसचं सर्टिफिकेशन सुद्धा आहे आणि हाय रेज वगैरेला सुद्धा सपोर्ट करतो. सेन्सर्स सगळे येतात, ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि फेस अनलॉक आहे. वर्क क्वाईट वेल, शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. ते सगळं आहे. बाकी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलूया, पण त्याआधी कॅमेरा महत्वाचा आहे. बेसिकली 50+2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. प्रायमरी सेन्सर लाईट फ्युजन 400 येतो. इथं 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड असता तर बरं झालं असतं, पण जो प्रायमरी सेन्सर आहे ना तो नॉर्मल कंडिशन वगैरे असले तर कलर्स चांगले येतात, स्किन टोन्स वगैरे चांगले येतात. पुढे तुम्हाला 20 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर मिळतो आणि आम्ही भरपूर फोटोज काढलेले आहेत या कॅमेराने. तुम्हाला जर का ऍक्च्युअल ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटोज बघायचे असतील तर नक्की जाऊन खाली बघा, G ड्राईव्हची तुम्हाला लिंक देतोय. एक चांगलं आहे, व्हिडिओग्राफीमध्ये प्रायमरी सेन्सरने 4K 30 FPS तुम्ही शूट करू शकता. कॅमेरा फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर अल्ट्रा HD मोड, व्हिडिओ मोड, प्रो मोड, पोर्ट्रेट मोड हे सगळे येतात. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत तुम्हाला जे काही फीचर्स पाहिजेत ते सगळे मिळतात. शुड नॉट बी, म्हणजे जे एक स्टँडर्ड तुम्ही एक्सपेक्ट करता ते सगळे आहे. आणि फोटो काढल्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल त्यासाठी सुद्धा एआयचे भरपूर फीचर्स येतात. AI बोके, AI इरेझर, AI ब्युटिफाय. म्हणजे काढल्यानंतर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता लुक, नो प्रॉब्लेम. एक चांगलं आहे, फ्रंटमध्ये ना ग्रुप सेल्फी वगैरे काढू शकता. म्हणजे थोडं जे FOV आहे ते वाईड आहे. थांबा जरा, मी तुम्हाला एक फोटो काढतो अँड आय विल शो इट यू. इट्स ऍक्च्युअली नॉट बॅड. म्हणजे कलर स्किन टोन्स वगैरे जर का तुम्ही बघितले दे कम आउट क्वाईट गुड. लेट्स क्लिक. ओके, ओ दॅट्स क्वाईट वाईड. हे बघा, इकडनं मी असा काढलेला आहे अँड यू कॅन सी, आणि क्वालिटी बघा. हो, असे माझे विखुरलेले दाढीचे केस आहेत ते सगळे दिसत आहेत व्यवस्थित, आणि सिंगल स्ट्रँड्स वगैरे सुद्धा आहेत ते दिसतात. सो आणि स्किन टोन्स आय थिंक ऑन पॉईंट आहे, डिटेल्स वगैरे चांगले. सो इवन सेल्फी म्हणायला गेलं कम्स आउट क्वाईट गुड. चला, बाकीचे फीचर्स, छोटे छोटे फीचर्स जे आहेत ते एकतर USB 2.0 येतं, SAR व्हॅल्यू आर विद इन लिमिट्स, वाईड वाईन L1चा सपोर्ट येतो, IP65-66चं सर्टिफिकेशन येतं. 68-69 वगैरे नाही, 65-66 आहे. आणि हो, सिम कार्ड स्लॉट जो आहे तो तुम्हाला दाखवला नाही, पण इट इज इसेन्शियली अ हायब्रिड सिम कार्ड स्लॉट. म्हणजे तुम्ही SD कार्डने 1 TB पर्यंत स्टोरेज वाढू शकता. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर क्वाईट अ फ्यू. 2 सिम कार्ड वापरा किंवा 1 SD कार्ड आणि 1 सिम कार्ड. आणि जसं आधी सांगितलं मित्रांनो, हा जो आहे हा फ्लिपकार्टवरती तुम्हाला 17,999 ला मिळणार आहे. मी लिंक देतोय, टॅग सुद्धा केलेलं आहे या व्हिडिओवरती, नक्की जाऊन बघा. ओव्हरऑल जर का तुम्हाला डिस्प्ले, लुक्स वगैरे महत्वाचे असतील तर Redmi Note 15 SE स्पेशल एडिशन कडे बघू शकता. आता हा माझ्याकडे क्रिम्सन रिझर्व नावाचा आहे, एक ब्लॅक आणि एक व्हाईट, वेगळी नाव आहे पण ब्लॅक व्हाईट सुद्धा आहे याच्यामध्ये. पण दिस वन इन माय व्ह्यू स्टँड्स आउट. तुम्हाला काय वाटतं Redmi Note 15 स्पेशल एडिशन SE? नक्की सांगा, आणि काही फीडबॅक असेल तर सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आम्ही फ्लिपकार्टच्या कोलॅबरेशनमध्ये बनवला आहे, पण ऑब्व्हियसली जे मला वाटलं या फोनबद्दल, जे आहे, जे चांगलं आहे, जे वाईट आहे, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.